ही विहीर स्पृश्य जातींच्या घरापासून लय लांब आहे, इथं कोणी येत जात बी नाही, तरी बी ते लोक आपल्याला पाणी भरून देईना. लवकर लवकर चला आणि पाणी भरा. ए थांबा, तिथेच थांबा, नाहीतर चांगलं नाही होणार. अरे मी तर आधीच सांगितलं होतं, इथं धोका आहे, कुठल्या दुसऱ्या विहिरीवरनं पाणी घेऊया, पण नाही, आता बघा. मग हितेश काका, तुम्ही गेला का नाही सा? एकतर माग बी आला सा, आता प्रवचन पण देत आहे. रमा, हे कुठंच नाही जाणार. हे आपल्या संग राहून फक्त आपल्याला कमजोर बनवायचा प्रयत्न करणार. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्याला कमजोर व्हायचं नाहीये. बाबा, रमा, तुम्ही सर्वजण इथेच थांबा, मी यांच्याशी बोलून येतो. नाही, यांच्यापाशी काठे आहेत, ती तुम्हासनी मारू बी शकतात. वय पोरा, तुला जे बी करायचंय, जे बी बोलायचं आहे ते इथनच बोल. काही नाही होणार बाबा, तुम्ही काळजी करू नका. आणि जर ह्यांनी काही केलंच तर तुम्ही एवढे सर्वजण आहातच ना. बंधूंनो, लक्षात आहे ना, योग्यरित्या धडा शिकवायचा आहे सर्वांना. तुम्ही माग या की. त्या समद्यांना तुमच्याशी बोलायचं नाही आहे, त्यांना फक्त मारहाण करायची आहे. रमा, भीम मारहाण करणार नाही. हे मारपीट करायची हिम्मत नाही तर आला कशाला? हे बघा, आम्ही तुमच्या विहिरीतलं पाणी नाही घेणार, तर तुमची विहीर आणि विहिरीतलं पाणी अशुद्ध नाही होणार. आम्हाला फक्त पाणी हवंय. सकाळपासून कोणाच्या घरात स्वयंपाक नाहीये. माझ्या आनंद दादाला औषध घ्यायचंय, आमच्याकडे त्याकरता देखील पाणी नाहीये. सर्वांना खूप तहान लागली आहे. हा माझा माठ आहे, तुम्ही कोणाला तरी सांगा या माठामध्ये पाणी आणून द्यायला. सर्वांच्या भांड्यात माठात पाणी भरून द्या, आम्ही इथून निघून जाऊ. पाण्यासाठी आलोय, असहाय्य आहे म्हणून आलोय, तुमच्याशी भांडण्यासाठी आलेलो नाही. कोणाला तरी सांगा नरोत्तम जोशी. भीमराव, तू आज आम्हाला भावुक केलंस. माठ घे रे, जा. हे घे पाणी. आनंद, तुला आणि लक्ष्मीला आजाराची गोष्ट लपवायला नव्हती हवी. पोरा, जर तू मला आपल्या आईच्या जागेवर मांडतोस तर माझी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जे आजूबाजूचे लोक असतात ना, त्यांच्या बरोबर सुख नाही वाटलं तर त्यांना दुःख होतं, पण जी आपली लोक असतात ना, त्यांच्यासोबत दुःख नाही वाटलं ना तर त्यांना दुःख होतं. आजाराच्या त्या वेळेवर जेव्हा
तुला आमच्या सगळ्यांची गरज होती इतकी, त्यावेळी तू आमच्या सगळ्यांकडून हे लपवून चांगलं नाही केलं। या गोष्टीचं दुःख नेहमीच राहील, पण चांगली गोष्ट हीच वाटते फक्त की जास्त वेळ होण्यापूर्वी आम्हाला माहित पडलं। आता याच गोष्टीचा तर त्रास आहे का जेव्हापासून ही गोष्टी समजासनी कळली तर समधी आधीपेक्षा जास्त काळजी आहे। आता तुम्हीच बघा ना आत्या, जशी भीमला ही गोष्ट माहीत पडली तसा तो पाणी आणायला गेलाय। माहित नाही तिथं जाऊन काय करत असेल। उच्च जातीचे लोक त्याच्या संग कशी वागतील हेच आठवून लय भ्या वाटते आत्या। पोरा, तू काळजी करू नको। जे होणार आहे ते तर होणारच। इतक्या वर्षापासून भीम लढाई लढतोय, काळजी तर नेहमी तेवढीच असते, पण आता भीती कमी वाटते। शाबास फुटले रामजी, तुम्हा सर्वांच्या पापाचा घडा फुटला। आता ह्या व्यतिरिक्त जर अजून काही केलं तर आता हाडे तोडण्यात येतील। भीमराव, एक पाऊल जरी पुढे ठेवलंस तर घरी सुखरूप परत जाणार नाहीस, तू समजलास? आणि पुढे आल्याशिवाय पाणी मिळणार नाही। अरे कशा अज्ञानांसारख्या गप्पा मारताय तुम्ही? तुम्हाला माहिती नाही का हा कोण आहे? हा भीमराव आहे, भीमराव। तुम्हा लोकांना असं वाटतं की तुम्ही थांबवाल आणि हा थांबेल। अजिबात नाही, हा थांबणार नाही। भीमराव पुढे येईल। प्रचंड देवजी, हे काय बोलता तुम्ही? मी तुमच्या बोलण्याशी पूर्णपणे असहमत आहे। म्हणजे तुमच्या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? आपल्या सर्व लोकांनी हातात बांगड्या भरल्या आहेत। हे नामर्द आहेत, भित्रे आहेत। म्हणजे हा भीमराव पुढे येणार आणि हे काहीच करणार नाहीत। बंधूंनो, जर हा भीमराव इथून पुढे आला तर काय हा चालण्याच्या लायकीचा राहील? नाही। तुम्ही चला, यांच्यापाशी काठ्या आहेत। जर आपण यांच्याशी भांडलो ना तर आपल्यालाच दुखापत होईल आणि यांना ह्याच पाहिजे। भीमराव, एका बाईच्या सांगण्यावरून तू तुझं उद्दिष्ट बदलणार? अरे तू तर तो भीमराव आहेस जो आपल्या धाडसासाठी ओळखला जातोस, हो ना? सांग सगळ्यांना की तू तोच धाडशी भीमराव आहेस। ये पुढे। भीमपोरा, माग ये। या माणसांच्या नादाला लागून काय बी फायदा नाही। ये माग। ऐकलेस तुझा बाप काय म्हणाला? बाबाचे म्हणणे ऐक, मागे जा। अरे हे काय? अरे भीमराव तर घाबरट निघाला। रामजी, तुझा मुलगा घाबरट निघाला। छे,
मी तर पहिल्यापासूनच बोलत आलोय की भीमराव धाडसी नाही आहे तर तो हुशार आहे. आताच बघा ना कसा घाबरून पळून गेला मागे. माहित आहे त्याला की पाणी तर कुठूनही मिळेल, परंतु एकदा का मस्तक फुटले तर बरे होऊ शकणार नाही. अरे मी तर आधीच सांगितलं होतं की कुठल्या तरी लांबच्या विहिरीतून पाणी घेऊन येऊया, पण नाही, कोणीच माझं म्हणणं नाही ऐकलं. आता लाठी बघून होश ठिकाणावर आले ना. आता चला. अरे याची मर्जी, अजून काय? त्याला जे करायचं असतं ते तो करतोच. बाकी याचे बाबा, याची बायको आणि या चाळीतले 2-4 लोक आहेत अजून. भीम जे काही पण बोलेल ते बरोबर करण्यासाठी नेहमी तयार असतात ते. अरे आम्ही तर ऐकलं होतं की भीमराव लढतो, पण इथे तर हा 4 लाटा बघूनच पळून गेला. चुकीचं ऐकलं होतं. तुम्ही बरोबर ऐकलं होतं. माझा नवरा तुमच्यापासून लांब आला आहे, पण लढाई नाही सोडली. आम्ही समधी हितच संप करू. आणि तोवर करू जोवर या अडचणीचा तोडगा नाही सापडत. हो, आणि आमची ही लढाई तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत पाण्याचा कायमचा उपाय सापडत नाही. नरोत्तमजी, प्रचंड देवजी, हे या भीमरावचं तुम्हाला वचन आहे. या माठासारखे तुझे हे वचनही तोडेल, हे माझे वचन आहे. का का हा मुद्दाम गोष्टी करत आहेस? हा, तुझ्या या अर्थहीन हट्टाच्या मुळे तुम्ही सर्व लोक मारले जाल. तुम्ही सर्व. आज काहीही होऊ दे, आज आम्ही इथून तुमच्या 4-6 काठ्यांना पाहून घाबरून पळून जाणार नाही. आणि जर आम्ही असं केलं तर आमची येणारी पिढी देखील अशीच पाण्यासाठी तरसत राहील जसे आम्ही आज तरसतोय. त्यामुळे आम्ही आमची लढाई लढणार, परंतु मार्ग तो नसेल जो तुम्ही इच्छिता. मार्ग तो असेल जो आम्ही इच्छितो. लढाई आमची, मार्ग देखील आमचाच. तुम्ही सर्व एक काम करा, आपापले भांडी आणि माठ इथेच उचलून ठेवा. हे सर्व माठ
आपल्या तहाणीचे सूचक बनतील. ठेवा. या ठेवा. अरे तुम्ही लोकही या. विचार काय करताय? पुढे या. नाही 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 भीमराव, आम्ही इथं नाही थांबणार. आम्ही जातोय. अरे मनोहर. होय रामजी भाऊ, मनोहर भाऊ बरोबर बोलतायत. मी पण चाललो आहे. आणि मी पण. मनोहर भाऊ, नंदू भाऊ आणि दीपक, तुम्ही समते तर सतत भीम संग राहायच्या ना, तर आज भीमची संगत सोडून का चालला आहे? आई, जाणं गरजेचं आहे. चला मनोहर भाऊ. चल दीपक. अरे रे 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 रे, हे काय झालं? भीमराव, तुझे साथीदार निघून गेले. आता तू कोणाच्या आधारे लढशील आणि कसा लढशील? ह्या रामजीच्या आधारे. जेवढी बी आहे लढू. इथे एक जरी उरला ना तर तो भी लढल. आई, आता तुम्ही इथवर आलाच आहेसा तर तुम्ही बी तुमची पार्टी इथं ठेवा. जोखू, माग का उभा आहेस? ये पुढे ये, तुझी बारडी ठेव. अरे ये, बघतोयस काय? योग्य केलं तुम्ही सर्वांनी. असंच लक्षात ठेवा, जेव्हा आपण एकजूट होऊ, संघर्ष करू, तेव्हाच आपण लढाई जिंकू शकू. असंच खंबीरपणे उभे राहा या लोकांसमोर. ठेवलेत सर्वांनी माठ. झालंय सर्व तमाशा. आता मी संपवतो तुम्हा सर्वांचा हा तमाशा. फोडा हे माठ. फोडून टाका माठ. तुम्हा सर्वांचे माठ फुटतील आणि याचा जबाबदार आम्ही नाही, हा भीमराव असेल.